नमस्कार, जयम विशेष मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। वसईमध्ये सर्वांनाच हादरवून टाकणारी घटना घडली। भर रस्त्यात एका तरुणीची हत्या करण्यात आली। लोखंडी बाणात तरुणीच्या डोक्यावर वार करण्यात आले। जवळपास 15 ते 16 वार या हल्लेखोराने त्या तरुणीवर केले आणि त्यात त्या तरुणीचा मृत्यू झाला। आरती रामदुलार यादव असे या तरुणीचं नाव असून ती 22 वर्षांची असल्याची प्राथमिक माहिती समोर येते। तर ज्याने खून केला त्या खुनीचं नाव रोहित रामनिवास यादव असं आहे आणि त्याचं वय आहे 29 वर्ष। या प्रकरणी वालीस पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केलेली आहे। झाली सकाळी 8:30च्या सुमारास दिवसा ढवळ्या आजूबाजूला साधारण 50 ते 60 माणसं असताना हा संपूर्ण प्रकार घडला आणि हेच सर्वात धक्कादायक आहे की त्या गर्दीपैकी एकही जण त्या मुलीला वाचवण्यासाठी पुढे गेला नाही, त्या तरुणाला रोखण्यासाठी पुढे गेला नाही। कुणीही सतर्कता दाखवून त्या तरुणाला थांबवलं असतं तर आज कदाचित आरती जिवंत असती आणि त्यामुळेच माणसामधली माणुसकी संपत चाललेली आहे का असा सवाल उपस्थित झालेला आहे। काय घडलंय नक्की वसईमध्ये यावरच आजचं जयम विशेष। मंगळवार सकाळची वेळ साधारण 8:30 वाजले होते। सगळ्यांचीच आपापल्या कामावर जायची घाई सुरू होती। 8:30 वाजताची वेळ बराच वर्दळ होता रस्त्यावर आणि त्याने तिच्यावर लोखंडी पाण्याने वार केले। वसईमध्ये सकाळी आरती यादव ही कामावर जायला निघाली होती। रोहितने तिला रस्त्यात अडवलं। सुरुवातीला या दोघांमध्येही बाचाबाची झाल्याचं प्रत्यक्षदर्शींकडून समजतंय। त्यानंतर रोहितने लोखंडी पाना हातात घेतला आणि त्या लोखंडी पाण्याने आरतीच्या डोक्यावर जोरदार वार केला। आरती या जोरदार वारामुळे क्षणार्धातच जमिनीवर कोसळली। आरती जमिनीवर कोसळल्यानंतरही हा माथे फिरू शांत झाला नाही। आरती जमिनीवर पडली तेव्हाही रोहित तिच्यावर वार करतच राहिला। एकदा नाही, दोनदा नाही तर तब्बल 15 वेळा रोहितने तिच्यावर वार केले, तिच्यावर हल्ला केला। हल्ला केल्यानंतर तो तिच्या मृतदेहा शेजारी बसून राहिला। आरतीने तर केव्हाच प्राण सोडले होते, पण रोहित मधला हैवान मात्र शांत झाला नव्हता। वारंवार आरतीच्या शेजारी बसून, आरतीच्या मृतदेहा शेजारी बसून तू असं का केलं असं म्हणत आरतीच्या मृतदेहाला तो विकृत माणूस जाब विचारत राहिला। आणि त्याहूनही गंभीर बाब म्हणजे या ठिकाणी जवळपास 50 ते 60 माणसं उपस्थित होती आणि या सर्वांनीच फक्त आणि फक्त बघ्याची भूमिका घेतली आहे। रोहितला कुणीही अडवलं नाही। रस्त्यावरील अनेकांची बघ्याची भूमिका आरतीच्या जीवावर बेतली। आरतीला तिचे प्राण गमवावे लागले। यावरून स्त्रिया समाजामध्ये नक्की सुरक्षित आहेत का? स्त्रिया दिवसाढवळ्या अशा पद्धतीने जर बाहेर पडल्या, त्यांच्यावर जर कुणीही कोणत्याही कारणाने हल्ला केला तर समाज त्यांचं रक्षण करू शकेल का असे अनेक सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहेत। दरम्यान हे सगळं घडत असताना अनेकांनी पुढाकार घेऊन मोबाईलमध्ये हा संपूर्ण प्रकार चित्रित केला। मोबाईलमध्ये चित्रित करत असताना कुणीही आरतीला वाचवायला पुढे आलं नाही। दरम्यान हा संपूर्ण प्रकार घडत असताना एकमेव शूर माणूस तिथे उपस्थित होता। कोण ते अजूनपर्यंत कळलेलं नाहीये। आपण पाहू शकतो त्या माणसाला आपण इकडे हायलाइट केलेलं आहे। त्या एकमेव माणसाने रोहितला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा रोहितने त्याच्यावरही पाना उगारला त्यावेळेस तो माणूस मागे झाला। मात्र ज्यावेळेस या माणसाने पुढाकार घेत रोहितला थांबवण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेस किमान एकाने जरी त्याची साथ दिली असती तर तिथल्या तिथे रोहितला थांबवण्यात यश आलं असतं। रोहित सपासप असे वार करत होता। त्या माणसाकडनं ते पाहवलं गेलं नाही। शेवटी तो थांबला तिकडे। त्याने रोहितला मागे खेचलं, मात्र रोहितने त्याच्यावरच पाना उगारला आणि त्या माणसाच्या मदतीला सुद्धा कोणी आलं नाही आणि शेवटी त्याने सुद्धा
माघार घेतली। मात्र त्या माणसाजवळ जर कोणी आलं असतं, पटकन त्याला कोणीतरी मदत केली असती तर कदाचित आरती जिवंत असती। या संपूर्ण घटनाक्रमामध्ये एकमेव त्याच माणसाने आरतीची मदत करण्याचा प्रयत्न केला। बाकी आजूबाजूला जी माणसं चालतायत ती अगदी निर्विकारपणे काहीही घडलेलं नाहीये, शेजारी पाजारी काहीही होत नाहीये असं करत निर्विकारपणे पुढे चाललेले। हे सगळं झाल्यानंतर आरतीच्या मृतदेहाजवळ अनेक माणसं निर्विकारपणे पुढे जाताना आपण बघतोय। सकाळी सकाळी झालेल्या खुनाने वसई हादरून तर गेलेली आहे, मात्र वसईकरांच्या या शंढपणामुळे, काहीही न करण्यामुळे देश मात्र जास्त हदरलाय। रोहित याने तिचा खून केल्यानंतर तो तिच्या मृतदेहाजवळ बसला होता। लोकांनी जेव्हा हे पाहिलं तेव्हा त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली। तातडीने पोलीस त्या ठिकाणी पोहोचले। मुलीची स्थिती पाहिली तेव्हा तिच्यावर मोठ्या प्रमाणात घाव केले होते, त्यातच तिचा मृत्यू झाला होता। पोलिसांनी लगेचच रोहितला ताब्यात घेतलं आणि या पुढचा तपास सध्या सुरू आहे। तर वसई पूर्वेतील चिंचपाडा परिसरामध्ये आरती यादव हिचा भर दिवसा खून केल्याप्रकरणी तिच्या बहिणीने पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केलेत। ही संपूर्ण घटना मंगळवारी सकाळी घडली, मात्र शनिवारी आरोपी रोहित यादव याने आरतीला मारहाण करून तिचा मोबाईल फोडल्याचं उघड झालं होतं। त्यानंतर फोन आल्याने मयत आणि तिची बहीण वालिव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यासाठी गेली, मात्र पोलिसांनी गुन्हा नोंदवण्याऐवजी पीडितेला आणि तिच्या बहिणीलाच आरोपी काही करणार नाही असं सांगून परत पाठवून दिलं। त्यामुळे पोलिसांचाही इथे नाकर्तेपणा झालेला आहे का असा सवाल उपस्थित होतोय, कारण की मंगळवारी ही घटना घडण्याच्या अगदी 2 दिवस आधी शनिवारी या दोघी जणी, म्हणजे जिचा मृत्यू झालेला या हल्ल्यामध्ये ती आरती आणि तिची बहीण, या दोघीही जणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यासाठी गेल्या होत्या। काहीही होणार नाही असं आश्वासन पोलिसांनी दिलं, त्या दोघींनाही परत पाठवून दिलं। मात्र मंगळवारी काळाने घाला घातला आणि रोहितने आरतीचा खून केला भर दिवसा। मृताच्या बहिणीच्या म्हणण्यानुसार रविवारी तिच्या बहिणीला पोलिसांनी तासनतास ताब्यात घेतलं, मात्र गुन्हा दाखल झाला नाही। त्याचाच परिणाम म्हणून आरोपींनी आरती यादव हिची हत्या केली, कारण की जर तेव्हाच रोहितला पोलिसांनी वचक दाखवलं असता, रोहितला ताब्यात घेतलं असतं, तर कदाचित रोहित हे कृत्य करू शकला नसता, रोहित मागे गेला असता। मात्र पोलिसांनी सुद्धा यामध्ये सुरुवातीलाच हस्तक्षेप न केल्यामुळे आज आरतीचा मृत्यू झाला। वो उतना परेशान मतलब पहले नहीं करता था, अब मतलब 3-4 दिन से बहुत परेशान करता है और मेरी बहन को जान से मारने की कोशिश की थी। तो ये अपना शनिवार को तो हमने कंप्लेन किया है। कौन से पुलिस स्टेशन में कंप्लेन किया था? ये अपना अचोले तालाब पे। तो उन्होंने बोला कि एवर संस्थान में आओ, तो हम लोग ने गया था। तो संडे को हम लोग पूरे दिन उधर ही बैठे हुए थे, उन्होंने कुछ किया नहीं, बस बुलाए, फिर उनको 1-2 डंडा मारे, बोलते फिर हम लोग बोले कि सर आप क्या होगा, बोलते कुछ नहीं होगा, अब जाओ, कुछ नहीं करेगा। तो हम लोग बोले ठीक है, अगर अभी मेरे बहन को कुछ हो तो मैं नहीं छोड़ने वाली। तो बोलते कि चलो अब कुछ नहीं होगा, चलो सब देखा जाएगा जो होगा। तर रोहित यादव आणि आरती यादव या दोघांचेही गेल्या 6 वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याची चर्चा आहे। आरती यादव ही वसईच्या चिंचपाडा परिसरात एका कंपनीमध्ये कामाला होती। आरोपी रोहित यादव हा बेरोजगार होता। महिनाभरापूर्वीच दोघांचंही नातं संपुष्टात आलं, दोघांचंही नातं तुटलं। आरतीचा दुसऱ्या मुलाशी प्रेमसंबंध असल्याचा संशय रोहितला होता आणि याच संशयातून रोहितने आरतीची हत्या केल्याचं समोर येते। घटना जरी वाईट असली तरीही संपूर्ण महाराष्ट्र हदरलेला आहे 2 गोष्टींमुळे। पहिली म्हणजे खून तर झालेलाच आहे, दिवसाढवळा झालेला आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे वसईकरांनी घेतलेली बघ्याची भूमिका। तर या दोन्ही कारणांमुळे संपूर्ण देश हदरलेला आहे। हे हैवानानं केलेलं क्रौर्य कर्म आणि दुसरं अत्यंत गंभीर म्हणजे नागरिकांनी घेतलेली बघ्याची भूमिका। आणि याच निमित्ताने काही प्रश्न उपस्थित होत आहेत। कोणते आहेत ते प्रश्न पाहूयात। खून होत असतानाही लोकांनी रोहितला का अडवलं नाही?
आरतीवर सातत्याने वार होत होते। जवळपास 15 वार आरतीवर त्याने केले आणि हे 15 वार होत असताना नागरिकांना बघवलं कसं गेलं। मुलीनेच काहीतरी केलं असणार असा पूर्वग्रह नेहमीच समाजामध्ये असतो आणि त्यामुळेच काहीतरी असेल, घडलं असेल असं म्हणून लोक पुढे कसं जाऊ शकतात। मुलीला वाचवणं शक्य असतानाही प्रयत्न का केले नाही असाही सवाल उपस्थित होतोय। एका व्यक्तीने या संपूर्ण सीसीटीव्ही फुटेजमध्ये जर आपण पाहिलं तर एका व्यक्तीने प्रतिकार केला, मात्र त्याने प्रतिकार केला त्याला कुणीही साथ दिली नाही। जर ती साथ दिली असती तर आरती बचावली असती, मात्र प्रतिकार करणाऱ्या साथ का दिली गेली नाही असाही गंभीर सवाल या निमित्ताने उपस्थित झालाय। त्यामुळे आरती सोबतच वसईमध्ये माणुसकीचीही हत्याच झाली आहे। या संपूर्ण प्रकारासंदर्भात पोलिसांची प्रतिक्रिया समोर येते, पाहूयात। त्या मुलीचं आणि त्या मुलाचं प्रेम संबंध होते। मुलगी नाला सोपारा पूर्व इथे राहायची। तो मुलगा आरोपी जो आहे तो आरोपी आणि ती मुलगी दोघेही पूर्वी शेजारी राहिला होते। त्यांची एक दुसऱ्याशी ओळख होती। गेल्या काही वर्षापासून त्यांचे प्रेम संबंधही होते, परंतु ते गेल्या साधारण 1 महिन्यापासून त्यांच्यामध्ये वादविवाद सुरू झाला होता आणि मुलाचा संशय होता की मुलीचं दुसरीकडे कुठेतरी प्रेम प्रकरण चालू असावं। त्याचा राग धरून त्या मुलाने आज त्या रागाच्या भरात मुलीला एक मोठा इंडस्ट्रियल पान असतो, नट बोल्ट टाईट करायचा, त्या पाण्याने डोक्यात घालून डोक्यात पाण्याने कंटिन्यू मारून जागेवर तिला मृत्यू केलेला आहे। सर किती वार केले त्याच्यावरती? 16 टोटल 14 ते 16 वार केले असतात। पोस्टमॉर्टम चालू आहे, परंतु डोक्यावरती मल्टिपल वार आहेत। दरम्यान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिलेली आहे, पाहूयात। वसईत भर रस्त्यात तरुणीची हत्या ही घटना गंभीर आहे। मीरा भाईंदर पोलीस आयुक्तांना कठोर कारवाईचे आदेश दिल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। आरोपी अटकेत असून सखोल तपास करू असंही फडणवीस म्हणाले। न्यायालयात सुद्धा भक्कम पुराव्यानिशी बाजू मांडू देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन, तर आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होईल फडणवीसांचं आश्वासन। दरम्यान वसईतील या हत्येनंतर काही महिला राजकारणी व्यक्तींनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। काय प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत, पाहूयात। त्याच्यावरती 302चा कलम देखील दाखल केलेला आहे। 302च्या कलम मध्ये मृत्यूदंड आणि जन्मठेप अशी शिक्षा आहे। यामध्ये घडलेली घटना ही अत्यंत हिंसक आहे। ती भर रस्त्यामध्ये घडते, हे चिंताजनक आहे आणि या सगळ्यांमध्ये बघ्यांची भूमिका घेत मोठ्या संख्येने नागरिक त्या ठिकाणी उपस्थित असताना कोणीही मदतीला धावून आले नाही, हे त्याहून चिंताजनक आहे। या घटनेमध्ये आरोपीवरती कलम लावत कठोर कारवाई व्हावी यासाठी राज्य महिला आयोग पाठपुरावा करेल। मी स्वतः वालीव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणवरे यांच्याशी संपर्क साधून यामध्ये आरोपीवरती कडक कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। अत्यंत दुःखद आणि संतापजनक घटना आहे। अनेक वर्ष मी या विषयावर काम करते आणि पोलिसांनी जनतेचा सहभाग घ्यावा आणि अशा प्रकारच्या जिथे जिथे अत्याचाराच्या घटना घडतायत, मग त्या कुटुंबात असो किंवा रस्त्यावर असो, जिथे समाजातल्या लोकांचा आत्मविश्वास वाढून त्यांनी अशा हल्लेखोरांना वेळप्रसंगी पोलीस नसतील तिथे पायबंद घालण्याचा प्रयत्न करावा, अशा प्रकारचाही आम्ही प्रयत्न केलेला आहे। परंतु आपल्यावरतीच हल्ला होईल ही भीती, अनोळखी लोक आहेत आणि समाजात एक अतिशय वाईट असा गैरसमज लोकांचा झालेला आहे की एक पुरुष एका महिलेला मारत असेल तर त्यांचं काहीतरी खाजगी असेल म्हणून लोक मध्ये पडायला घाबरतात। वसईमध्ये आज झालेली एका तरुणीची हत्या ही काळजाचा थरकाप करणारी आहे। दिवसाढवळ्या एखाद्या तरुणीची अशा पद्धतीने भर रस्त्यामध्ये हत्या होते आणि लोक बघत राहतात। 10-15 लोक आजूबाजूने जात आहेत, परंतु ते लोक नुसतेच बघत आहेत। हे सगळं चित्र विदारक आहे, कारण बऱ्याचदा कायद्याचा बडगा जो आहे तो चोर सोडून संन्याशाला फाशी देणारा असा कायदा आहे की काय असं वाटायला लागतं। हत्येच्या समयी
एकही माणूस मदतीला तिच्या जायचा प्रयत्न करत नाही. एक माणूस जाताना दिसतोय परंतु त्याची शक्ती कमी पडते, इतका कदाचित तो इसम रागात असावा. पण या निमित्ताने मुंबईलगतच्या भागामध्ये जेव्हा अशी एखादी घटना घडते तेव्हा पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. महाराष्ट्राची राजधानी असणाऱ्या शहरालगत इतकी गंभीर आणि इतकी भयंकर घटना घडणं हे महाराष्ट्रातल्या लॉ अँड ऑर्डरवर प्रश्नचिन्ह लावणार आहे. तर राजकीय वर्तुळात या संदर्भात प्रतिक्रिया तर उमटलेल्याच आहेत, मात्र सर्वसामान्य नागरिकही या निमित्ताने अत्यंत त्रस्त झालेला आहे. दरम्यान या महिलांकडून हत्येविरोधात संतापजनक प्रतिक्रिया आपण बघितलेल्या आहे. जय महाराष्ट्राच्या महिला कर्मचाऱ्यांनी सुद्धा त्यांचा रोष व्यक्त केलेला आहे की का कोणी आरतीला वाचवायला गेलं नाही, शक्य असताना सुद्धा आरतीचे प्राण का वाचवले गेले नाही. या संदर्भात जय महाराष्ट्राच्या महिला कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने रोष व्यक्त केलेला आहे पाहूयात. हे सगळं होत असताना तिथले आजूबाजूचे जे लोक होते त्यांनी काहीच मदत केली नाही. आता एक त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतोय की एक व्यक्ती मदत करायला गेली असता त्या मुलाने त्यांच्यावरही वार केले. पण जर सगळ्यांनी मिळून त्याला सामोरे गेले असते, त्याला जर ते कृत्य करण्यापासून त्याला परावृत्त केलं असतं, त्याला मागे खेचलं असतं, तर कदाचित त्या मुलीचा जीव वाचला असता. त्यामुळे म्हणजे तो माणूस तर मानसिक रुग्ण आहे असंच म्हणावं लागेल, कारण हे जे आहे ते फार क्रूर आहे आणि इतकी क्रूरता मुळात येते कुठून ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आता ते कारण काही असेल ते अद्यापही म्हणजे स्पष्ट झालेलं नाही आहे, पण माझ्या मते असं वाटतं की लोकांनी मदत केली पाहिजे. कारण लोकांनी जेव्हा मदत केली असती तर त्या मुलीचा जीव वाचला तर असताच. पण जसं अशी अनेक घटना आपल्या देशात घडतात. आता मागे दिल्लीतही अशी घटना घडली होती, तिला पण भर रस्त्यात एका मुलाने मारला होता आणि लोक अशी जात होते आणि तिला कोणीच मदतीला हात देत नव्हता. आणि जर तेव्हाही लोकांनी मदत केली असती तर कदाचित त्याही मुलीचा जीव वाचला असता आणि ह्या वसईमधल्या मुलीचाही जीव वाचला असता. 20 वर्षांची मुलगी आहे, तिच्या आईवडिलांचा किती जीव असणार, काय असणार, कसलाही त्यांनी विचार न करता थेट तिच्या डोक्यावर रॉडने वार केलेला आहे आणि तिचा जागीच मृत्यू झालेला आहे. अशा प्रकारच्या घटना जर थांबवायच्या असतील तर पोलिसांनी महिलांना अधिकचे प्रोटेक्शन दिलेच पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या देशातील नागरिकांना जागरूक होणं फार महत्त्वाचं आहे. एवढ्या वर्दळीच्या रस्त्यावर जर एखाद्या महिलेसंग असं घडत असेल तर ही फार घृणास्पद बाब आहे. राग जेव्हा अनावर होतो तेव्हा तो राग हिंसाचाराचं स्वरूप घेतो. त्यामुळे आपण विश्वास ठेवताना मुलींनी एखाद्या मुलावर विश्वास ठेवताना सजग राहणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. आणि यात एक मुद्दा अजून उपस्थित होतो की कायद्याला लोक किती घाबरत आहेत. आज आपल्याकडे महिलांच्या सुरक्षिततेसाठी किती कायदे केले आहेत, पण त्या कायद्याला कोणीही घाबरत नाही आहे आणि असा हिंसाचार त्यातून वाढत चालला आहे. हे सगळं प्रकरण बघता बघ्याची भूमिका बजावणारे सुद्धा देखील तिथे खूप जास्त मोठ्या प्रमाणात होते. तर बघ्याची भूमिका बजावणाऱ्यांनी यात काहीच आपली प्रतिक्रिया तिथे काही दिली नाहीये. त्यामुळे त्या महिलेला आपला जीव गमवावा लागलाय. आणि एक प्रेमासारखं नातं असतं, त्या नात्यात जर का हत्या होत असेल तर त्या नात्याला काही अर्थ नसतो. तर मे बी हे प्रकरण खूप जास्त वाईट आहे आणि हत्या होणं हे त्यापेक्षा दुर्दैवी आहे. पहिला तर मुद्दा की बघ्याची भूमिका घेतली त्यांनी, तर बघ्याची भूमिका न घेता जर थोडा तरी तिथे विरोध केला असता लोकांनी तरी तिचा जीव वाचला असता. आणि विरोध म्हणजे काय, जाऊन फक्त त्याला हलकावणे, तरी तिथे मोजून तरी ना 50 एक माणसं होती, त्यातली 10 जणांनी तरी तिथे पुढे येऊन आला असता, तिचा जीव वाचला असता.